अहो भाऊराव, आता कुठे जाता? रात्र होईल, आता चोरांचं लई भय आहे. त्यात काय घाबरायचं, येतो आम्ही. मी पण येते तुमच्या बरोबर, तुमच्या सोबत. असं म्हणताय, या. सांभाळ. शेवटी काय झालं, सगळी मेहनत अशीच गेली. शेत सारा वसूल झाला नाही तो नाहीच. पुढच्या वेळेस सदू तुला सांगेन तेव्हा जाऊन त्या लोकांना आधी सांगायला हवंय रे. आलं. आता इथून जाल ना? होय. का सदूला सांगू सोडायला? नग नग, तुम्ही बी जपून जा. हो या. बघा सावकाश. हा चल. आई, बाबा कसं नाही ग आले अजून? मला तरी काय ठाऊ, मी त्यांचीच वाट बघते ना रे. तरी जाताना मी त्याला म्हणाले होते ग, रात्रीची वेळ आहे भाऊ, जाऊ नकोस. तरी पण गेला. आई साहेब घात झाला. चोरांनी त्यांना वाटेत गाठलं. अरे देवा, सदा तू त्याला एकट्याला सोडून आला. यशोदे, तरी जाताना मी त्याला हटकलो होतो. म्हणलं आज अमावस्येची रात्र आहे, जाऊ नको रे भाऊ. तरी भाऊ गेलं. काय झालं असेल त्यांचं? आई, मला मामा मारलं का? माझे तर आहे ते सगळे घ्या तुम्ही, पण मला मारू नका. एवढंच आहे माझ्याकडे. मी पाया पडतो तुमच्या. मला मारू नका, मला सोडा. मला मारू नका, मला सोडा. तुम्हाला तुमच्या पोराबाळांची शपथ आहे. तुम्हाला तुमच्या पोराबाळांची शपथ आहे. मी पाया पडतो तुमच्या. अरे देवा, पोराबाळांची शपथ घातली. सोड रे त्या. अरे आम्हाला काय गोड वाटतं का हे सगळं करायला? आमची पोरं बाळ उपाशी मरू नाही म्हणूनच हे सगळं करतो रे. सोडा त्याला, सोडा. अरे धावा धावा, एका मामडाला मारताय. अंबाबाई, माझी काळजी तुलाच ग, तुला. माझं सौभाग्य रक्षण कर ग अंबे. माझं कुंकू सुखरूप घरी परत येऊ दे. मी काय करू, मला काहीच सुचत नाहीये ग. मला दुसरं काही नको, ना पैसा अडका ना दागिने. माझा पती हाच माझा दागिना. तो माझ्या पदरात घाल ग अंबे, माझ्या पदरात घाल. काकू, भाऊ आला. भाऊ आला. भाऊ ये. खूप लागलं का रे तुला? काळजी करू नकोस ग, डोक्याला लागलं थोडं. औषध घे ना, बरं वाटेल. परमेश्वराच्या कृपेने वाचलो बघ. भाऊ, अरे तू सुखरूप परत यावास म्हणून मी देवाकडे साकडं घातलं. यशोदा सुद्धा सावित्रीचं व्रत करेन म्हणाली. भाऊ, भाऊ तुला मी जाऊ नको म्हणाले होते ना रे. ते लोक मला जीव मारणार होते. हो,
माझी मान धडापासून वेगळी करणार होते ते. हो, पण मी त्यांना त्यांच्या मुलाबाळांची शपथ घातली आणि त्या लोकांचं मन द्रवलं. हो, ते म्हणाले आम्हाला हे सगळं करताना का बरं वाटतंय, पण आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी हे सगळं करायला लागतंय. त्यांची मुलं बाळ उपाशी मरू नये म्हणून त्यांना हे सगळं कृत्य करायला लागत होतं. ते मारेकरी नाहीत, मोरलेलेही नाहीत, पण केवळ गरिबी, दारिद्र्य. या जगामध्ये जगण्यासाठी स्पर्धा आहे, कलह आहे, भांडणं आहेत, पण या सगळ्यांच्या मुळाशी प्रेम आहे. प्रेम आहे. प्रेमा वाचून जीवन होईल, प्रेमा वाचून जीवन होईल, निरर्थ शुष्क विराणी. प्रेम ही दिव्य संजीवनी, प्रेम ही दिव्य संजीवनी.